मग आता सध्या काय करतायत ते? त्यांना वाटतंय का, की पुन्हा एकत्र यावं दोन्ही शिवसेनेनं असं वाटतं तुम्हाला? या शिवसैनिकाच्या भावना तर आहेच ना सामान्य, की सगळे शिवसेना एकत्र यावे, सगळ्या सामान्य शिवसैनिकाच्या भावना आहेच ही. परंतु आता ही माझी भावना किंवा शिवसैनिकाची भावना येऊन थोडी हे काय गोष्टी होणार आहे. ठीक आहे, वाटतं शिवसैनिकांना, की बाबा नाही, सगळे एकत्र राहावे. आज भारतीय जनता पार्टीशी मुकाबला करायचा असेल, तर आपल्याला सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. पण हे मी वाटून काही फायदा नाही ना, कारण जे मागच्या काळच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या अशा काही गोष्टी वाटण्यापासून थांबवतात. दानवेंना काय वाटतं? नाही, मी सांगितलं ना, सगळी शिवसेना एकत्र अशी मी शिवसैनिक म्हणूनच भावना सांगतो आहे. असावं सगळ्यांनी एकत्र असं वाटतं. जर आपल्याला भारतीय जनता पार्टीला थांबवायचं, नेस्तनाबूत करायचं, तर मला असं वाटतं जी शिवसेना अखंड होती, त्याच पद्धतीनं आपण केलं तर या महाराष्ट्रात आपल्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत. अशा किती भारतीय जनता पार्टी लटकल्या तर काही होणार नाही या महाराष्ट्रात. पण हे शक्य होऊ शकेल? मी भावना व्यक्त केली. होईल न होईल ते नंतर. भावना व्यक्त करायला काय चूक आहे त्याच्यात? काय प्रॉब्लेम? पण आता तुमचे संबंध सगळ्यांशीच चांगले आहेत, शिंदेंशीही चांगले आहेत. कधी अशी बोलचाल किंवा असं त्यांच्याकडून कधी असा सिग्नल असं कधी आलेला आहे का? काय वाटतं शिंदेंची इच्छा आहे का? नाही, असं काही मी कधी कोणाशी बोललेलो नाही. त्यांच्याशी बोलायचं असं काही फार आशात प्रसंग नाही आला. मागच्या अधिवेशनाच्या वेळेस मी विरोधी पक्षनेता असताना आपल्या सभापतींकडे ज्या बैठका होतात, त्या काळात आमच्या भेटणं-गाठणं होतं. पण नंतर अशा काही फार भेटी नाही झाल्या आणि उद्धव साहेबांशी पण असं कधी नाही. पण एक शिवसैनिक म्हणून मला वाटतं, असं मी बिनधास्त सांगतो.